नमस्कार शेतकरी मित्रांनो, द फार्मर शो या युट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण जी माहिती घेऊन आलेलो आहे ती म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे मित्रांनो. खरीप हंगाम 2024चा जो 25% अग्रिम आणि 25% शेतकऱ्यांनी जो वैयक्तिक क्लेम केला होता, या संबंधी जो शेतकऱ्यांचा पीक विमा, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे, त्याबद्दल आज आपण थोडीशी माहिती मित्रांनो घेऊन आलेलो आहोत. जी माहिती मित्रांनो ज्या जिल्ह्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली, आपण त्या जिल्ह्यांची माहिती घेऊन आलेलो आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण या चॅनलवर फक्त शेती संबंधी जे योजना आहे त्या संबंधी आपण माहिती घेऊन येत असतो. म्हणून मित्रांनो, हे आपल्या राज्यातील एकमेव असं चॅनल आहे जिथे शेती संबंधी माहिती दिलेली असते. मित्रांनो, कोणकोणत्या योजना आहे शेतकऱ्यांसाठी असतात, ही संपूर्ण माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. चला तर मित्रांनो, आज आपण बघूया तो म्हणजे 2024चा 25% अग्रिम आणि 25% वैयक्तिक क्लेम करून शेतकऱ्यांनी जो पीक विमा भरलेला होता त्या संबंधीची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, राज्यातील पात्र लाभार्थी आणि मंजूर झालेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे. हा पीक विमा कोणत्या जिल्ह्यात किती हेक्टरी दिला जाणार आहे हे आपण सुद्धा व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ तुम्ही सविस्तर बघा, व्हिडिओला स्किप करू नका, कारण सर्वात महत्वाची माहिती जी देणार आहे आपण ती शेवटच्या याच्यात देणार की कोणत्या जिल्ह्यात हा पीक विमा हा मिळणार आहे. ही माहिती आपण जिल्ह्याच्या नावासहित तुम्हाला शेवटी देणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, तर चला आता आपण व्हिडिओला बघूया. जर मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या जर बघितलं आपण, जे पुढचा हप्ता आहे म्हणजे येत्या 5 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात 25% अग्रिम आणि 25% वैयक्तिक क्लेम केलेली जी पीक विम्याची रक्कम आहे ही डीबीटी द्वारे जमा होणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये जर आपण बघितलं की ते कापूस असो, तूर असो किंवा सोयाबीन असो, खरीप हंगामातील 2023-24 ची ही पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. शेतकऱ्यांना मित्रांनो पीक विमा त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. जर मित्रांनो आपण जर बघितलं तर यामध्ये जर प्रामुख्याने पहिला जिल्हा जर बघितला तर तो आहे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा जमा होणार आहे. त्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी तशा सूचना सुद्धा काढलेल्या आहेत आणि त्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 25% अग्रिम आणि 25% वैयक्तिक क्लेम अशी पीक विम्याची 50% रक्कम ही जमा होणार आहे. त्याच्यानंतर जर आपण जिल्हा बघितला तर तो आहे परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे जे पीक होतं शेतकऱ्यांचं त्याचं खूप नुकसान झालं होतं. त्यामुळे परभणी जिल्ह्यात सुद्धा 25% पीक विमा मंजुरीला पीक विमा कंपन्याने मंजुरी सुद्धा दिलेली आहे. पुढचा जर जिल्हा आपण बघितला तर तो पुढचा जिल्हा आहे मित्रांनो, तो आहे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा जमा होण्यास मंजूर मिळालेली आहे. कारण नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेलं होतं त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 25% पीक विमा जमा होणार आहे अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातून मित्रांनो मिळालेली आहे. पुढील मित्रांनो जिल्हा जर बघितला तर जालना जिल्ह्यातील 30 महसूल मंडळामध्ये पीक विम्याची 25% अग्रिम ही जमा होणार आहे. त्याचबरोबर ही सरसकट जमा होणार आहे. तर मित्रांनो, जिल्हाधिकाऱ्यांनी अशी अधिसूचना सुद्धा काढलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण जर पुढचा जिल्हा जर बघितला तर तो आहे वाशिम जिल्हा. वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा जमा होण्यासाठी जे आंदोलन निघाले होते त्या आंदोलनाला म्हणजे शेतकरी नेत्यांच्या आंदोलनाला यश मिळून वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा आता 2 ते 3 दिवसात 25% पीक विमा हा जमा होणार आहे. हा पीक विमा एक तर आपण जी वैयक्तिक क्लेम केलं त्याचा असणार, नाही तर जो 25% शेतकऱ्यांना मिळत असतो तो 25% अग्रिम असणार, या दोन्हीपैकी एक असणार. त्याच्यानंतर जर आपण बघितलं मित्रांनो तर नाशिक जिल्ह्यामधील आपण जर बघितलं मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातील आपण बघितलं तर 35,000 शेतकऱ्यांना, जो नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे मित्रांनो. पुढचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा. वाशिम जिल्ह्यातील सुद्धा वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात हा पीक विमा आता जमा होणार आहे, पीक विमा मिळणार. त्यानंतरचा जर जिल्हा आपण पुढचा बघितला तर तो आहे अकोला जिल्हा. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा मित्रांनो नुकसान झालेलं होतं, जे अवेळी आलेला पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं होतं त्याचा अग्रिम म्हणून 25% पीक विमा, 25% हा वैयक्तिक क्लेम आणि 25% हा गव्हर्नमेंट म्हणजे कंपन्यांच्या मार्फत असा 50% पीक विमा हा वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात, अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा जमा होणार आहे. तर आपण पुढील जिल्हा जर बघितला तर तो आहे बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्ह्यातील
जे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केलेल्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना आता 25% प्लस 25% असा 50% विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी विमा कंपन्यांनी परवानगी दिलेली आहे. येत्या 5 दिवसात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट डीबीटीद्वारे जमा होणार आहे. त्याच्यानंतर जर आपण पुढचा जर बघितलं मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे मित्रांनो लातूर जिल्हा. लातूर जिल्ह्यात सुद्धा जो पीक विमा, अग्रिम पीक विमा हा 5 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तेथील 64 महसूल मंडळांचा यामध्ये समावेश सुद्धा करण्यात आलेला आहे. त्यानंतर जर बघितलं आपण तर त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर जिल्ह्यातील सुद्धा 32,000 शेतकऱ्यांच्या खात्यात वैयक्तिक क्लेम केलेल्या 32,000 शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे 25% अग्रिम मिळण्यासाठी कंपनीने मंजुरी दिलेली आहे. पुढचा जर जिल्हा बघितला आपण तो आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा 25% आणि 50% असे 75% पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे. पुढचा जर जिल्हा बघितला आपण सातारा, त्यानंतर जर बघितलं सांगलीच्या नंतर जर बघितलं आपण धाराशिव, या सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा येत्या 5 दिवसाच्या आत जमा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी तक्रार करेल असेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यात 50% आणि ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केलेली नसेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यात शासन निर्णय 25% पीक विमा हा जमा होणार आहे. म्हणजे ही पीक विम्याची जी रक्कम आहे मित्रांनो ही सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती. आपण जिल्हानिहाय आपल्याकडे जेवढे जिल्हे आले त्या जिल्हानिहाय माहिती आज आपण बघितलेली आहे. माहिती तर तुम्हाला नक्कीच आवडली असणार, तर चॅनलला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.